सांगली लोकसभा मतदारसंघातून अखेर विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे। आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे। विशाल पाटील यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी काँग्रेसच्या दिल्लीसह महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केले होते। या नेत्यांच्या शिष्टाईला अखेर अपयश आले आहे। त्यातच अपक्ष उमेदवारांची संख्या जास्त असल्याने सांगली लोकसभा मतदारसंघात बहुरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झाले आहे। सांगली लोकसभेसाठी काँग्रेसकडून विशाल पाटील हे इच्छुक होते। काँग्रेसचा परंपरागत असणारा मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे गेला आणि चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली। यानंतर नाराज झालेल्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी शिवसेनेनं फेरविचार करावा यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली केल्या, मात्र शिवसेनेच्या नेत्यांनी दाद दिली नाही। यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी विशाल पाटील यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू केले। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांनी विशाल पाटील यांच्याशी चर्चा केली, मात्र त्यांच्या शिष्टाईला अपयश आले। आज अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत काँग्रेसला धक्का दिला आहे। तसेच कार्यालयाचे वसंतदादा भवन असे नामकरण केले आहे। त्यातच अपक्षांची संख्या जास्त असल्याने मतविभाजन होणार असून बहुरंगी निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट झाले आहे।